ठाकरे गटाच्या खासदारांची 20 तारखेला तर आमदारांची 25 तारखेला बैठक होणार आहे। खासदार आमदारांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत। पक्षातील माजी आमदार तसंच अनेक पदाधिकारी ठाकरेंची साथ सोडतायत। त्यामुळे असं असताना उद्धव ठाकरे यांनी आमदार आणि खासदारांची बैठक बोलवलेली आहे। दिल्लीमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना आदित्य ठाकरे यांनी खासदारांची दिल्लीत बैठक घेतली होती। अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना काही खासदार ठाकरेंची साथ सोडणार अशीही चर्चा सुरू होती। या पार्श्वभूमीवरती महत्त्वाची मानली जाते या दोन्ही बैठका। आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत, आपल्याला अधिक माहिती देतील। वेदांत, कुठेतरी डॅमेज कंट्रोलचा ठाकरे गटाकडून प्रयत्न होतोय असं वाटतं का? अगदी बरोबर। ज्या प्रकारे आपण बघितलं काही माजी आमदार साथ सोडून जात आहेत, काही पदाधिकारी ठाकरेंच्या शिवसेना सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत आणि त्यामुळेच अशा प्रकारे जी गळती आहे पक्षाची थांबवण्यासाठी आणि एक प्रकारे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी या बैठका बोलवण्यात आलेल्या आहेत। 20 तारखेला आधी खासदारांसोबत उद्धव ठाकरे हे बैठक घेणार आहेत, तर 25 तारखेला आमदारांची बैठक बोलली आहे। त्यामुळे त्या मतदारसंघात नेमकी परिस्थिती काय आहे, नेमकं पदाधिकारी कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे हे समजून घेण्यासाठी आमदार खासदारांची बैठक बोलवण्यात आली आहे। शिवाय मधल्या काही दिवसांमध्ये आपण काही बातम्या ऐकल्या होत्या, ज्यामध्ये ऑपरेशन टायगर राबवलं जाईल अशा प्रकारच्या काही बातम्या होत्या, ज्यामध्ये काही खासदार ठाकरेंची साथ सोडतील असंही बातम्या मध्यंतरी आल्या होत्या आणि त्यामुळेच आदित्य ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन खासदारांची बैठक घेतली आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरे सुद्धा बैठक घेणार आहे। आणि खरी परिस्थिती जी आहे मतदारसंघातली असेल किंवा पक्षाची नेमकं कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना काय म्हणायचं आहे, त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे हे समजून घेण्यासाठीची बैठक आहे। शिवाय जी पुढील रणनीती आहे म्हणजे संघटनात्मक बांधणी असेल, म्हणजे डॅमेज कंट्रोल सोबत संघटनाची ताकद वाढवण्यासाठी किंवा एक विश्वास देण्यासाठीची ही आमदार खासदारांच्या बैठक बोलवण्यात आल्याचं सांगण्यात येते। सर्व आमदारांना खासदारांना 20 आणि 25 तारखेला बोलवण्यात आलेलं आहे आणि सोबतच विधानसभा विरोधी पक्षनेते पदासंदर्भात सुद्धा अद्याप निर्णय झालेला नाहीये। त्यामुळे आमदारांशी चर्चा करून, कारण पुढील महिन्यात अधिवेशन सुरू होते, त्यामुळे आमदारांशी चर्चा करून जर विधानसभा अध्यक्ष विरोधी पक्षनेते पदासाठी जर अनुकूल असतील किंवा तशा प्रकारची संमती त्यांनी दिली तर ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोधी पक्ष नेता कोण असेल या संदर्भात सुद्धा आमदारांच्या बैठकीत निर्णय होऊ शकतो। पूर्वी धन्यवाद वेदांत आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर एकूणातच सध्या जी पक्षाला गळती लागलेली आहे विविध पातळीवरती, मग कार्यकर्ते पदाधिकारी असू देत किंवा माजी आमदार असू देत आणि खासदारांच्या बाबतीमध्ये सुद्धा सातत्याने चर्चा होती आहे। या पार्श्वभूमीवरती या दोन महत्त्वाच्या बैठका आता उद्धव ठाकरे यांनी बोलवलेल्या आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।